लावून दिले. शिवरायांचे सईबाईंवर फार प्रेम होते, पण देवाने ते सुख त्यांना फारसे मिळू दिले नाही. त्यानंतर शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि शहाजींच्या सांगण्यावरून सोयराबाई घरात आल्या. शंभू हे सईबाईंचे बाळ, त्यावर सर्वांचा फार जीव होता. कुठलीही लढाई करण्यापूर्वी आपल्या आईशी सल्ला मसलत करणे, तिचा आशीर्वाद घेणे आणि आपल्या आई आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्व मावळ्यांची तेवढ्याच प्रेमाने वागणे आणि त्यांना मानपान देणे, या सर्व गोष्टींमध्ये शिवबा नेहमीच खूप मोठे आहेत. लढाईत पकडून आलेल्या स्त्रियांनाही आमची आई जर एवढी सुंदर असती तर आम्हीही एवढे सुंदर असलो असतो असं म्हणत त्यांना सोडून देणारा हा चरित्रवान राजा. पण आपल्या लाडक्या शंभूला जेव्हा मिर्झा राजांकडे ओलीस ठेवायला त्याला किती जड गेले असेल, पण मिर्झांवर विश्वास ठेवून त्यांनी हे धाडस केले आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाहून येतानाही त्यांनी शंभू राजांना एका ब्राह्मणाकडे ठेवले आणि ते स्वतः स्वराज्यात निघून आले. तेव्हा येताना एका म्हातारीकडे जेवणाचा प्रसंग आला. तेव्हा तिने शिवाजी महाराजांना सांगितले की तुम्ही भात तसाच ठेवला आहे, शिवाजीच्या राज्यासारखा. कुठून कुठपर्यंत सीमा आहे काही कळतच नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक सर्वात मोठा प्रसंग, सर्वात मोठी लढाई म्हणजे पावनखिंडीची लढाई. ही लढाई म्हणजे सिद्धी जोहरने पन्हाळगडावर विळखा घातला होता आणि या विळख्यातून सुटून शिवाजी महाराजांना विशाळगडावर जायचे होते. रात्रीचे 9 ते 10च्या सुमारास शिवाजी महाराज 600 मावळ्यांना घेऊन विशाळगडाकडे निघाले. शिवाजी महाराजांकडे ना हत्ती ना घोडे, कारण घोडे चालताना आवाज करतात. विशाळगड ते पन्हाळगड हे 65 किलोमीटरचं अंतर शिवाजी महाराजांना पायी चालून पूर्ण करायचं होतं. त्यापैकी 52 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून जेव्हा ते घोडखिंडीत पोहोचले तेव्हा त्यांना हेरांकडून कळालं की सिद्धी मसूद इथे 5000 गनिम घेऊन येतोय. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे त्यांना म्हणाले की महाराज तुम्ही 300 मावळ्यांना घेऊन विशाळगडाकडे जा, आम्ही 300 मावळे इथे गनिमांशी लढू आणि एकाही गनिमाला ही घोडखिंड पार करू देणार नाही. शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंचंही म्हणणं फारसं आवडलं नव्हतं, पण सर्वांच्या म्हणण्याला शरण येऊन शिवाजी महाराज यासाठी तयार झाले आणि त्यांनी बाजीप्रभूंना सांगितले की आम्ही विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचा आवाज करू आणि तोफांचा आवाज आल्यावर तुम्ही विशाळगडावर या. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर निघाले. स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट म्हणजे पुरंदरचा तह. 1665 जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा स्वराज्यात 35 किल्ले होते आणि तहानुसार या 35 पैकी 23 किल्ले औरंगजेबाला द्यावे लागणार होते. स्वराज्यावर भरपूर समस्या आल्या. त्या समस्यांना सोडवण्याची शिवाजी महाराजांची एक पद्धत होती, ती म्हणजे फाइंड द एनिमी, फिक्स द एनिमी, फाईट द एनिमी अँड फिनिश द एनिमी. शत्रूनेही कौतुक करावं असा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती महाराज. जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हे जेव्हा औरंगजेबाला कळाले की शिवाजी महाराज आता सम्राट होणार, तेव्हा तो म्हणाला की मी ज्याला पहाड का चूहा म्हणायचो त्याने आज माझ्या सिंहासनाचे खिळे सैल करून टाकलेत. हम खुशनसीब पडे की हमें दुश्मन मिला तो शिवा जैसा. आणि जेव्हा 1670ला हा तह तुटला तेव्हा स्वराज्यात फक्त 12 किल्ले होते आणि जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680ला तेव्हा स्वराज्यात 360 किल्ले होते. म्हणजे 10 ते 11 वर्षात स्वराज्यात 348 किल्ले जोडलं. हा मला वर्ल्ड बुक मध्ये जाणे इतका मोठा रेकॉर्ड वाटतो जो शिवाजी महाराजांनी त्याच काळी केला होता. आणि 3 एप्रिल 1680ला या महान राजाचे निधन झाले. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.